नमस्कार मित्रांनो, दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पेसा क्षेत्रातील रिझल्टबद्दल माहिती बघणार आहोत. 13 फेब्रुवारी रोजी पेसा केसबद्दल जी काही कोर्टाने सुनावणी दिली आहे, त्याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत. म्हणजेच आपण आज बघणार आहोत की या पेसा केसबद्दल जी काही कोर्टाने सुनावणी दिली आहे, त्या पेसा केसचा रिझल्ट काय आहे आणि त्या पेसा केसच्या रिझल्टमुळे जो काही तलाठी भरतीच्या रिझल्टवर परिणाम होणार आहे, त्याबद्दलची सर्व काही माहिती आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. महसूल विभागामध्ये गट क संवर्गामध्ये जी काही तलाठी भरती सन 2023 मध्ये घेण्यात आली होती, त्याबद्दल जी एक्झाम झाली, ती एक्झाम सन 2023 मध्ये पार पडली. त्यानंतर आपल्यासमोर नॉर्मलायझेशनचा स्कोर आला. त्यानंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धही करण्यात आली. पण ही जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली, ती फक्त 23 जिल्ह्यांसाठीच प्रसिद्ध करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयामध्ये अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवा पद भरतीच्या अनुषंगाने जी काही याचिका दाखल झालेली आहे, त्या याचिकेचा नंबर 22109/2023 असा आहे. तर या याचिकेमधील निर्णयास अधीन राहून अनुसूचित क्षेत्रामध्ये जी काही जिल्हे आहेत, महाराष्ट्रामधील 13 जिल्हे या अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात. तर त्या 13 जिल्ह्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्यांचे काम त्यांच्या संबंधित जिल्हा निवड समित्यांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी पेसा क्षेत्रामध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांना मात्र खूप वेट करावा लागत आहे. तर मित्रांनो, ही जी पेसा केस आहे, ही पेसा केस कोणत्या नियमांसाठी आहे, कोणत्या नियमांना अनुसरून आहे, या पेसामध्ये कोणकोणते नियम आहेत, त्या नियमांसाठी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतले आहेत, या सर्वांसाठीचा व्हिडिओ तुम्हाला आय बटनमध्ये मिळेल. तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की या पेसामध्ये नेमके कोणते नियम आहेत आणि पेसा म्हणजे नेमकं काय आहे, हे सर्व काही त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. या पेसामध्ये कोणकोणते जिल्हे येतात, त्यामध्ये पुणे, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नांदेड, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काही जिल्हे आहेत, ते पेसा क्षेत्रामध्ये येतात आणि यांच्याच रिझल्टसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे. मित्रांनो, या केसचा जो डायरी नंबर आहे, तो 40524/2023 असा आहे. या केसचा जो केस नंबर आहे, तो SLP नंबर 022109/2023 असा आहे. आपल्याला माहीतच आहे की कोर्टाने आधी 30 जानेवारी 2024 ही तारीख दिली होती. त्यानंतर 13 फेब्रुवारी 2024 ही तारीख दिली आणि आता परत हा जो निकाल आहे, हा जरा एक्सटेंड केला आहे. म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी जी सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये पुढची जी तारीख दिली आहे, ती 5 मार्च 2024 अशी दिली आहे. तर मित्रांनो, आपण थोडासा धीर अजूनही धरण्याची गरज आहे, कारण 13 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत दुसरी तारीख दिली आहे. तर 5 मार्च 2024 रोजी सुप्रीम कोर्ट जो काही निकाल देणार आहे, त्या निर्णयावर महाराष्ट्र शासन काम करणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाने 5 मार्च रोजी तलाठी निकाल प्रसिद्ध करण्याचा जर आदेश दिला, तर महाराष्ट्र शासन ताबडतोब पेसा क्षेत्रांचा रिझल्ट प्रसिद्ध करणार आहे. पेसा क्षेत्रातील विद्यार्थी मित्रांनी खूप पेशन्स ठेवले आहे. तर अजूनही थोड्याशा पेशन्सची गरज आहे आणि 5 मार्चपर्यंत आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे. याबद्दलची जी काही पुढील सर्व नवीन अपडेट्स असतील, ती समोरची अपडेट्स जशी येईल तशी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे. पुढील सर्व प्रकारच्या नवीन अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो, व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास कॉमेंट्समध्ये विचारू शकता.
तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, तुम्ही केलेले लाईक्स, कमेंट्स, शेअर आणि सबस्क्राईब या सर्व गोष्टीमुळे मिळालेल्या याच मोटिवेशनची नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन यायला मदत होते. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरच असलेले बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.